महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी उरले शेवटचे 4 दिवस. मुख्यमंत्री फडणवीसांची सोलापुरात सभा. अखेरच्या टप्प्यात सभांसह रोड शो आणि घरोघरी जाऊन प्रचारावर जोर. उद्धव ठाकरेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानातून कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष. 1952 मध्ये जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्ये सुद्धा पोरं भाड्याने घ्यावी लागतायत. भाजपमधल्या आयारामांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. नाशिकमधल्या पहिल्या संयुक्त सभेतून विविध मुद्द्यांवर जोरदार घणाघात. मुंबईमध्ये जन्माला आले म्हणून यांना हार फुलं घालायची का? मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका. तर घरच्यांनी घरच्यांसाठी केलेली आणि घेतलेली मुलाखत असं म्हणत उडवली खिल्ली. महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार. मुंबई बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करणार. तरुणांना 2 लाख नोकऱ्यांसह विविध मुद्द्यांचा समावेश असणार. मुंबईपेक्षा ठाण्याचे उमेदवार अधिक श्रीमंत. गेल्या 9 वर्षात उमेदवारांच्या मालमत्तेमध्ये मोठी वाढ. शिंदेच्या शिवसेनेच्या परीक्षा सरनाईक यांच्याकडे सर्वाधिक 381 कोटींची संपत्ती. पदपद जाईल आणि वेल पडली तर जलमध्ये जायला लागेल. एकनाथ शिंदेच्या लोकांनी पैसा खाणं बंद करावं. भ्रष्टाचारामुळे पद जाऊन ते तुरुंगात जातील. वनमंत्री गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना कडक शब्दात इशारा. मुंबईमध्ये भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का. अंधेरी पूर्वचे उपविभाग प्रमुख अशोक मिश्रांचा पक्षाला रामराम. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश. बदलापूर प्रकरणामधील 6 आरोपी स्वीकृत नगरसेवक. तुषार आपटेची भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती. आपटेच्या नियुक्तीमुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता. नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा पहिला बळी. थंडीमुळे 22 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू.